बातमी आणि बरंच काहीची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। राज्यातल्या राजकारणामध्ये सध्या 3 संजय हे प्रचंड चर्चेत आहेत। शिवसेनेचे संजय राऊत, तर शिंदे गटातले संजय राठोड आणि संजय शिरसाट। कुणी कोठडीत तर मंत्रिपद न मिळाल्याने कुणी नाराजीच्या कोठडीत अशी स्थिती निर्माण झाली आहे। पाहुयात या 3 संजयची ही राजकीय कहाणी। संजय राऊत आर्थर रोड जेल, संजय राठोड मंत्री, संजय शिरसाट संधी हुकली। शिवसेनेची मुलुख मैदान तोफ सध्या ईडीच्या कारवाईमुळे आर्थर रोड जेलमधल्या कोठडीत आहे। एकंदरीतच सध्या संजय राऊत राजकीय दृष्ट्या संकटात सापडले आहेत। मात्र झुकेंगे नहीं हा बाणा मात्र कायम आहे। महाराष्ट्र कमजोर नहीं होगा, महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नाही। संजय राऊतांसोबत एका महिन्यापूर्वी शिवसेनेत असलेले संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मी संजय राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। एका प्रकरणावरून संजय राठोडांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं। मात्र सरकारमध्ये या संजयचा पुन्हा एकदा मंत्रिपदावरती निशाणा लागला। मात्र अधिक काही बोलायला त्यांनी नकार दिला। शिंदे गटानं बंड केल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवरती हल्लाबोल केला होता। संजय शिरसाट मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्यानं त्यांना मंत्रिपद फिक्स असल्याचं मानलं जात होतं। मात्र मंत्रिपदाचा गुलाल त्यांच्या अंगावर काही पडलाच नाही। असं काहीच झालेलं नाहीये। माझ्यासारखे अनेक आमदार आहेत। आम्ही जवळपास 50 आमदार आहोत। 50 आमदारापैकी 9 जणांना शपथविधी द्यायचा आहे। याचा अर्थ 41 आमदार हे थोडे बाजूला पडणारच आहे। म्हणून नवीन काही घटना घडलेली नाही। 9 लोकांना आज शपथविधी त्यांचा होणार आहे आणि उर्वरित जे काही शपथविधी जे काही आमच्या कोट्यात येईल ते अधिवेशनानंतर त्याच्यात निश्चितच त्यांचा विचार केला जाईल। तुमची कुठेही नाराजी नाही याचा अर्थ? आमची कुठेही नाराजी नाही। औरंगाबाद जिल्ह्यातले संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचा शपथविधी झाल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पण दुसरीकडे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातल्या संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर मात्र शुकशुकाट होता। सोमवार संध्याकाळपर्यंत संजय शिरसाट यांचं नाव यादीमध्ये होतं। मात्र नंतर शिरसाटांचं नाव मागे पडल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते काहीसे नाराजच झाले। एकंदरीतच मंत्रिमंडळाच्या विस्तारात एका संजयला मंत्रिपद मिळालं, तर दुसऱ्या संजयची मंत्रिपदाची संधी अगदी थोडक्यात हुकली। तर शिवसेनेतल्या तिसऱ्या संजयला सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। एकंदरीतच 3 संजयाची राजकीय कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। औरंगाबाद जिल्ह्यातल्या 3 आमदारांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे। सोमवारी सत्तारांचं मंत्रिपद हे खरं तर गेल्या जमा होतं। मात्र मंगळवारी सत्तार यांनी शपथ घेतली आहे। बेधडक राजकारणामुळे अब्दुल सत्तार यांना यश मिळतंय आणि त्यांच्या मंत्रिपदामुळे औरंगाबादचं राजकारण आता चांगलंच बदलणार सुद्धा आहे। श्री अब्दुल सत्तार, मी अब्दुल सत्तार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की होनी को अनहोनी, अनहोनी को होनी अशीच असाट कामगिरी अब्दुल सत्तारांनी केली आहे। टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानं अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळणार नाही असं काहीसं चित्र होतं। त्यांच्या मंत्रिपदाच्या आशाही मावळल्या। मात्र शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना क्लीन चिट दिली। रात्री 3 वाजता सत्तार क्लीन चिटचं पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले।
आणि तिथंच त्यांचं मंत्रिपद पक्क झालं. औरंगाबादमधील मंत्र्यानंच त्यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय सत्तारांना आहे. तर मंत्रिपद मिळालं नसलं तरी नाराज नसल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं. चौकशी झाल्यानंतर निश्चित आपल्या सर्वांसमोर ती गोष्ट येईल. कोणी हे पराक्रम केलं, कशासाठी केलं आणि करण्याच्या पाठीमागच्या त्याचा दृष्टिकोन काय होता हे सर्वांना जगजाहीर झालं. जे काही शपथविधी होतात त्याच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने चिखलफेक होते, त्याचा अर्थ सर्वसामान्य जनता समजू शकते. परंतु जे काही याची सत्यता बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई कायद्याने आम्ही करू. कुठेही नाराजी नाही याचा अर्थ. आमची कुठेही नाराजी नाही. शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्हाला माहिती आहे आणि शिंदे साहेबच म्हणतात 50 लोकांचा मी मुख्यमंत्री, तुम्ही 50 लोक मुख्यमंत्री. अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदामुळे जिल्ह्यातलं राजकीय चित्र बदलणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात राजकीय संघर्ष अटळ मानला जातोय. सिल्लोडला लागून असलेल्या फुलंब्री, गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघात सत्तारांचं वर्चस्व आहे. या मतदारसंघात सत्तार शिंदे गट वाढवण्याचा प्रयत्न करतील. मात्र सत्तारांना रोखण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा तयारी केली. अशा प्रकारे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक या मंत्रिमंडळात आहे. गद्दार तर आहेतच, पण तो भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे सुद्धा लोक आहे. मला वाटतं सरकारने आगामी काळात आम्ही कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे अशा पद्धतीनं संदेश या मंत्रिमंडळातून दिलेला आहे असं आम्ही समजतो. जिल्ह्याला अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे हे 3 मंत्री मिळाले. अब्दुल सत्तार लोकप्रियतेच्या जोरावर जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करू शकतील. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादला 3 कॅबिनेट आता निश्चित झालेले आहेत. त्यामध्ये अब्दुल सत्तारांचा नंबर लागल्यामुळं औरंगाबादेत शिवसेना आणि अब्दुल सत्तार यांच्यातला राजकीय संघर्ष आता अटळ आहे. सिल्लोड स्वतःच्या मुलासाठी सोडून सत्तारांना आता औरंगाबादमध्ये एक मतदारसंघ शोधायचा आहे. आता ते कॅबिनेट मंत्री झालेत आणि त्यातल्या त्यात जर त्यांना पालकमंत्रीपद भेटलं तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये त्यांच्या राजकीय घोडदौड रोखणारा कुणी असू शकणार नाही हे मात्र निश्चित. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा सर्वात आधी शपथविधी झाला आणि यावरून शिंदे फडणवीस सरकारमधील राधाकृष्ण विखे पाटलांचं महत्त्व हे स्पष्ट झालेलं आहे, अधोरेखित झालेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांना सरकारमध्ये बळ मिळाल्यानं आता अहमदनगर जिल्ह्यातल्या राजकारणात सुद्धा त्यांचं वजन वाढणार आहे आणि परिणामी विखे थोरातांच्या परंपरागत राजकीय संघर्षाला आता आणखी धार मिळण्याची शक्यता आहे. नेमकं विखे पाटलांच्या मंत्रिपदामागचं राजकीय गणित काय जाणून घेऊया या रिपोर्टमधून. मी राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील ईश्वरशास्त्र शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. राज्याच्या राजकारणातील मोठं नाव राधाकृष्ण विखे पाटील. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होताना पहिल्या क्रमांकावर विखेंचा शपथविधी झाला आणि त्यांचं भाजपमधील महत्त्व स्पष्ट झालं. 1995 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे आमदार झाले होते. त्यानंतर त्यांचा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्वच पक्षात राजकीय प्रवास झाला. कृषी, परिवहन, विधी न्याय, शालेय शिक्षण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन अशी अनेक मंत्रिपदं त्यांनी भूषवली आहे. आता पुन्हा भाजपकडून विखे पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानं विखे थोरातांच्या राजकीय संघर्षाला धार मिळाली आहे. सगळ्यात मोठं नेतृत्व आज बाळासाहेब थोरातांकडे आहे. मग त्याला शिव देण्यासाठी म्हणून सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी शक्ती देऊन त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आणि सत्ता केंद्र ही विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या भोवतीच फिरत असतात. त्यामुळे महसूल मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील सत्ता केंद्राला सुरुंग लावण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील ताकद लावण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यामध्ये पक्षाचा परफॉर्मन्स सुधारावा, विधानसभेला इथून किमान पक्षाचे 7 ते 8 उमेदवार निवडून यावेत आणि लोकसभेच्या दोन्ही जागा ज्या
विखे पाटलांना हे दोन्ही पण लोकसभेचं आणि विधानसभेचं बळ वाढवणं शक्य आहे. ते पक्षासाठी भरीव कामगिरी करू शकतील असा विश्वास त्यांच्यावर ठेवून त्यांची निवड करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील सहकार क्षेत्रातून उदयाला आलेलं नेतृत्व आहे. राज्यातील सहकार क्षेत्रात भाजपची ताकद कमी आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांचा उपयोग आता भाजप राज्यातील सहकार क्षेत्रातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या संस्था काबीज करण्यासाठी करू शकतं. त्यामुळेच भाजपनं विखे पाटलांना विशेष मान दिल्याचं स्पष्ट झालंय. सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी सार्थ करू शकतो. म्हणजे एकाच वेळेस केंद्रात त्यांचा उत्तम संपर्क होता आणि दुसरीकडे विखे पाटलांची फडणवीसांबरोबरची जी मैत्री होती आणि जो फडणवीसांचा त्यांनी विश्वास संपादन केला, या दोन्हीचं परिपाक म्हणून आज त्यांना सहकार खात्यातले म्हणा किंवा शुगर लॉबीचे एक दिग्गज नेते भाजपच्या गोटातील म्हणून शपथविधी त्यांचा करण्यात आला. मागील काही निवडणुकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अनेक जागा भाजपनं गमावल्या. हे पराभव विखेंमुळे झाल्याचेही आरोप काहींनी केले. आता विखे पाटलांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानं त्यांना जिल्ह्यातील भाजपनं गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपाचे मंत्री झाले आहेत. विखे पाटलांच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना शह देण्याचं गणित भाजपाचं असणार आहे. आता या गणितामध्ये राधाकृष्ण विखे पाटील किती मार्क मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये चंद्रकांत पाटलांच्या रूपानं अखेर पुण्याला एक मंत्रिपद मिळालंय. पण आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा सामना थेट राष्ट्रवादीसोबत असल्यानं भाजप पालकमंत्रीपद चंद्रकांत दादांकडेच ठेवतं की स्वतः फडणवीस अजित पवारांच्या अंगणात उतरतात, हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या विस्तारात पुण्याला स्थान. चंद्रकांत पाटील कॅबिनेटमध्ये. अजितदादा, चंद्रकांत पाटील आमने सामने. आगामी पालिकेची धुराही पाटलांकडे. दुसऱ्या विस्तारात कोणाला संधी? एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातील प्रमुख जिल्हा म्हणजे पुणे. मात्र आज बऱ्याच अंशी पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा पुणे जिल्ह्यावर म्हणा, भाजपनं आपलं चांगलं प्रस्थ जमवलेलं आहे. पुण्यामध्ये शिवसेनेचा जास्त बोलबाला नसल्या कारणामुळं पुण्यामध्ये शिंदे गटाचा म्हणावा तसा एकही आमदार नाही. त्यामुळं पुण्याचा किल्ला हा भाजपलाच लढवायचा होता आणि त्यामुळे साहजिकच भाजपलाच पुण्याची जबाबदारी उचलावी लागणार होती. आणि झालंही तसंच. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्यातल्या कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटलांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळालंय. चंद्रकांत दादा हे मूळचे कोल्हापूरच्या मातीतले. त्यांची अख्खी राजकीय कारकीर्द कोल्हापुरात गेली, तरी ते आता पुण्यामध्ये बऱ्यापैकी रुळलेत आणि प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षावर मजबूत पकड बसवली आहे. एकेकाळी पुण्यातील भाजपचं राजकारण एकहाती सांभाळणारे गिरीश बापट हे आता खासदार बनून राजधानी दिल्लीमध्ये गेल्यापासून पुण्याचं पालकमंत्री पदही आपसुकच चंद्रकांत पाटलांकडे आलं. तसंच अजित पवारांचा राज्याच्या राजकारणात तसंच महानगरपालिकेतही चंद्रकांत दादांना सामना करावा लागणार आहे. शिवाय आगामी पालिका निवडणुकीत भाजपची धुराही त्यांच्या खांद्यावर असू शकते. अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा पुण्याकडे बारीक लक्ष असेल. पालकमंत्री पदाचा विषय म्हणजे त्या नेमकं कोणाकडेही दिलाय. शेवटी देवेंद्रजी फडणवीस जे ठरवतील पुण्याबाबत तोच निर्णय होईल, याच्यात काही दुमत नाही. आणि त्यांनी पुण्यात पालकमंत्री म्हणून वेगळं लक्ष घालण्यात काही तसं फारसा फरक पडणार नाही. पालकमंत्री असो नसो त्यांचं बऱ्यापैकी इथे लक्ष असतंच. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या यादीत पुण्यातून भाजपकडून गेली 3 टर्म्स पर्वतीच्या आमदार असलेल्या माधुरी मिसाळ, भोसरीचे दुसऱ्या टर्मचे आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यापैकी किमान दोघांना तरी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातल्या राजकीय चर्चांना सध्याच्या घडीला तरी उधाण आलेलं आहे. पुणे महापालिकेच्या तोंडावर पुण्याला मंत्रिपद मिळणं अपेक्षितच होतं आणि झालंय तसंच. भाजपने चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद देऊन पुण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. पण पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांना मिळणार की फडणवीस स्वतःकडे ठेवणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यामध्ये गाजलेलं लवासा कॉर्पोरेशन आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सुप्रीम कोर्टानं शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना नोटीस पाठवून 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिलेत. लवासामध्ये गैरप्रकार झाल्याची याचिका नानासाहेब जगताप यांनी केलेली होती. लवासाचं भूत पवारांची मान सोडायला तयार नसल्याचं दिसून येत आहे. सुप्रीम कोर्टानं पवार कुटुंब आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना 4 आठवड्यात शपथपत्र सादर करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. लवासासाठी विशेषाधिकारांचा गैरवापर करून सरकारी महसूल बुडवल्याचा आरोप करत नानासाहेब जाधव यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पर्यटन स्थळ विकसित व्हावं म्हणून लवासा प्रकल्प करण्यात आला. खरं म्हणजे असा विषय आहे की हे करत असताना त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस व्हायला पाहिजे होती. शेवटी पर्यटन स्थळ विकसित करायचं असेल आणि शासनाला विकसित करायचं असेल तर त्याला प्रोसिजर आहे. त्याचं कुठलंही टेंडरिंग झालं नाही, त्याच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या झाल्या नाहीत. याआधी मुंबई हायकोर्टात अशाच प्रकारची याचिका करण्यात आलेली होती. विशेषाधिकारांचा गैरवापर, सरकारचा महसूल बुडवणं अशा अनेक मुद्द्यांवर टिप्पणी करत हायकोर्टानं याचिका निकालात काढली होती आणि हाच धागा पकडत याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टानं लवासा प्रकरणामध्ये निकाल दिलेला आहे. असं असताना सुद्धा नोटीस का आली आहे हे अजून आम्हाला कळालेलं नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. एखादी नोटीस आली आणि जर आपण काही केलेलं नसेल तर आपल्याला कशाला काळजी वाटली पाहिजे, त्याचं उत्तर अतिशय आदरपूर्वक आम्ही देऊ. लवासा प्रकरणाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने अनेक महिने, अनेक दिवस सर्व बाजू ऐकून निर्णय केलेला आहे. ही नोटीस कशामुळं जनरेट झाली आहे ही पाहायला पाहिजे. पण साधारणपणाने आमचे जे विरोधक आहेत त्यांचा हा उद्योग कार्यक्रम कायम चालू असतो, त्यातला हा भाग असूही शकतो. वीकेंड होम्स ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवत लवासा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात हा प्रकल्प विकसित करण्यात आला. विविध टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये पहिल्या टप्प्यात 1000 विला, 500 अपार्टमेंट बांधण्यात येणार होत्या. त्यांच्या किमती 25 लाख ते 4 कोटींपर्यंत होत्या. या प्रकल्पामध्ये हॉटेल्स आणि हॉस्पिटल्सची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. मनोरंजनासाठी सुद्धा अनेक पर्याय लवासामध्ये होते. मात्र या प्रकल्पावरील विविध आरोप, कारवाया आणि लवासापर्यंत पोहोचणं सोपं नसल्यानं हा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे यशस्वी होऊ शकला नाही. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यामध्ये 40 दिवसानंतर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि खऱ्या अर्थानं सरकारचं काम सुरू झालं. 17 ऑगस्ट पासून पावसाळी अधिवेशनही सुरू होत आहे आणि त्याच अनुषंगानं न्यूज 18 लोकमत महाराष्ट्रातल्या काही लक्षवेधी प्रश्नांना सरकार समोर मांडणार आहे. आणि यातली पहिली लक्षवेधी आहे ती म्हणजे नव्यानं मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या जिल्ह्यातली. नंदुरबार कुपोषणासाठी कुप्रसिद्ध आहे, पण आता या नंदुरबारनं बालविवाहाच्या बाबतीत सुद्धा राज्यातले सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1-2 नव्हे तर जवळपास 10,000 बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. नंदुरबारमधल्या बालविवाहाचं वास्तव जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून. बालविवाह कायद्यानं गुन्हा आहे, पण याच गुन्हेगारी कृत्यानं नंदुरबार जिल्ह्यात अक्षरशः हैदोस मांडल्याचं उघड झालंय. नंदुरबार जिल्हा कुपोषणासाठी कुप्रसिद्ध आहे. कुपोषणाची कारणं सांगताना महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बालविवाहांची धडकी भरवणारी आकडेवारी जाहीर केली. फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाला माहिती देण्याच्या अनुषंगानं विभागानं बालविवाहाबाबत एक सर्वेक्षण केलं होतं. यात कोरोनानंतर 2.5 वर्षात झालेल्या 52,773 महिलांचा विवाह झाला. धक्कादायक बाब म्हणजे यातील 18.96% वधू या अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. हा आकडा 9,983 इतका असून राज्यात आतापर्यंतच्या बालविवाहाची ही सर्वात मोठी नोंद असण्याची शक्यता आहे. यातील 4.37% म्हणजेच 2,305 महिला
या 18 वर्षाच्या आत गर्भवती किंवा आई बनल्याचंही समोर आलंय। या आकडेवारीनं जिल्हा प्रशासन हादरलंय। यापुढे बालविवाह होणार नाही यासाठी काळजी घेणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। अल्पवयीन मुलींचे काही विवाह झालेले आहेत, नक्कीच याची आपण पूर्ण तपासणी करत आहोत। आलेला डेटा खरा खोटा तोही तपासत आहोत आणि आपण यापुढे बालविवाह होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी मॅडम असतील, आम्ही असतील, सर्व विभागांच्या एक बैठका घेऊन यापुढे बालविवाह शक्यतो होणारच नाही आणि होत असतील तर वेळेवर त्यांच्यावर कारवाई कशी होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत। मुळातच बालविवाह रोखण्यासाठी ग्राम पातळीवर समित्या नेमल्या गेल्या, पण गावातील ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तलाठींना बालविवाहांची माहिती असू नये ही दुर्दैवी बाब आहे। 2.5 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात जर बालविवाह होत असतील तर प्रशासन आणि महिला बाल विकास विभाग करतय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। आदिवासी समाजातील रूढी, परंपरा, शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य आणि त्यातून होणारं स्थलांतर यातूनच बालविवाहाचं प्रमाण वाढत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांना वाटतंय। दुष्टचक्र जर आपल्याला भेदायचं असेल तर नुसत्या समाजाची जबाबदारी नाही तर सरकार आणि प्रशासनाची पण जबाबदारी आहे। इथे दारिद्र्य आहे कारण नैसर्गिक संसाधनांवर आधारित जोडधंदे नाहीत, इथे जोडधंदे नाहीत, रोजगार नाही आणि म्हणून मग कुपोषण आहे, शिक्षण नाही म्हणून नोकरी नाहीत। अशा सगळ्या दुष्टचक्रामधून भेदण्यासाठी सरकारनं सक्षमपणे पावलं उचलली पाहिजेत। महाराष्ट्रात लहान जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नंदुरबारमध्ये 10,000 बालविवाह होणं ही चिंताजनक गोष्ट आहे, पण प्रशासनाकडून याला अडकाव होऊ नये हे गंभीर आहे। निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार। नंदुरबारमधल्या बालविवाहाच्या या विस्फोटानं अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्याचं उत्तर शिंदे फडणवीस सरकारला हे शोधावंच लागणार आहे। न्यूज 18 लोकमत या लक्षवेधीवर काही सवाल उपस्थित करताय। हे सवाल नेमके काय पाहूया। कुपोषण आणि बालविवाह कधी थांबणार? बालविवाह रोखण्यात प्रशासन अपयशी का? नंदुरबारचं प्रशासन करतंय तरी काय? आदिवासींमध्ये जनजागृती का होत नाहीये? बालविवाहांना अटकाव केव्हा करणार आणि सरकार या गंभीर प्रश्नाकडे केव्हा लक्ष देणार?